नमस्कार, मी प्राध्यापक विवेक जयकुमार खरवडे, संचालक तथा मुख्य मार्गदर्शक इन्स्पायर करिअर अकादमी सावली। बघा, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या इन्स्पायर करिअर अकादमी या परिवारात स्वागत आहे। आजचं टॉपिक आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर। आता इंटिजर म्हणजे काय? इंटिजर म्हणजे बघा, इंटिजर त्याला आपण पूर्णांक म्हणतो। काय म्हणतो? पूर्णांक। पूर्णांक म्हणजे काय? जे अंक पूर्ण असतात। पूर्ण म्हणजे काय? जे सगळे असतात। म्हणजे आपल्या भाषेत जर सांगायचं झालं, जे पूर्ण असतात त्याला आपण पूर्णांक म्हणतो। म्हणजे आपले 1, 2, 3, 4, 5 ते इन्फिनिटी। पुन्हा शून्य सुद्धा पूर्णांक आहे। -1, -2, -3, -4 ते इन्फिनिटी हे आपले पूर्णांक आहेत। आज आपण या पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकू। बघा, लक्ष द्या, जसं यांचं बेरीज वजाबाकी करताना 2 नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। बघा, मी जसं लिहितो तसं काळजीपूर्वक वाचा, स्क्रीनशॉट मारा। जर चिन्ह समान असतील, चिन्ह समान असतील, दुसरं चिन्ह वेगवेगळे असतील। बघा, चिन्ह जर समान असतील तर नेहमीच बेरीज करायची आणि चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी करायची। आणि ह्या दोन्ही भानगडीत उत्तराला, बघा, उत्तराला नेहमीच मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। उत्तराला नेहमीच मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं। बघा, आता याचं ॲप्लिकेशन कसं? जसं 4 अधिक 8, बघा पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण -4 -8। बघा, परत एक उदाहरण देतो तुम्हाला, 4 - 8 किंवा -8 + 4। बघा, काळजीपूर्वक ऐका, जे मधामध्ये जे काही तुमचं म्हणजे ऑपरेशन आहे, इथं प्लस मायनस मायनस प्लस, हे जे साईन आहे ते साईन कधीच तुमचं ऑपरेशन डिसाईड करत नाही। कळलं का? म्हणजे इथं प्लस आहे म्हणून प्लस होत नाही, इथं मायनस आहे म्हणून मायनस करायचं नाही, इथं मायनस आहे म्हणून मायनस करायचं नाही, इथं प्लस आहे म्हणून प्लस करायचं नाही। मग डिसाईड कोण करते? आपल्याला बेरीज करायची की वजाबाकी? तर डिसाईड करतात दोन्ही संख्येचे चिन्ह कसे आहेत। बघा, 8चं चिन्ह पॉझिटिव्ह आहे, 4चं चिन्ह सुद्धा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे चिन्ह कसे आहेत? समान, म्हणून बेरीज होते। इथं प्लस लिहिले आहेत म्हणून बेरीज होत नाही। बेरीज कुठल्या कंडिशनने होते? दोन्ही संख्यांचे चिन्ह कसे आहेत? बघा, चिन्ह कसे आहेत? सारखे, म्हणून हे काय होते? बेरीज। आणि उत्तराला नेहमीच मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। मोठी संख्या कोणती आहे? 8, त्याचं चिन्ह देण्याची गरज नाही, ते पॉझिटिव्हच 12 आहेत। आता बघा, जसं इथं मायनस आहे म्हणून मायनस करायचं का? नाही। बघा, दोन्ही चिन्ह कसे आहेत ते बघायचे आधी। दोन्ही चिन्ह कसे आहेत? सारखे, मग बेरीजच करायची। जर चिन्ह समान असतील तर काय करायची? बेरीज। 8 आणि 4 12, आणि उत्तराला नेहमीच काय द्यायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह। बघा, इथं आता मायनस आहे, मायनस आहे म्हणून मायनस करायचं नाही। बघा, इथं बघू, प्लस आहे म्हणून प्लस करायचं का? अजिबात नाही। आधी चिन्ह बघा, चिन्ह कसे आहेत? चिन्ह वेगवेगळे आहेत। चिन्ह कसे आहेत? चिन्ह बघा, मायनस आणि प्लस म्हणजे वेगवेगळे आहेत। जर चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी करायची। 8 मधून 4 गेले 4, इथं सुद्धा वजाबाकीच होणार। 8 मधून 4 गेले 4, पण बघा, आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आणि इथं मोठी संख्या पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्हचं चिन्ह द्यायची गरज नाही। बघा, अतिशय साध्या सोपे नियम आहेत, तसं ते पाठ करायचं नाही। प्लस प्लस प्लस, मायनस मायनस मायनस, ते शिवा दिल्यासारखं वाटते। कळलं का? प्लस 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 प्लस, मायनस मायनस मायनस, प्लस मायनस मायनस, असं पाठ नाही करायचं, साधं सोपं पाठ करायचं। चिन्ह समान असतील तर बेरीज आणि चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी, आणि उत्तराला नेहमीच मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। बघा, पुन्हा काही उदाहरण घेऊ आपण, जसं -5 -5 -5 -5, साधं सोपं आहे। चिन्ह कसे आहेत? सारखे,
सारखे चिन्ह आहेत म्हणून बेरीज करायची, म्हणून काय करायची, बेरीज. नाहीतर मायनस मायनस आहे आणि 0 उत्तर लिहून टाकाल ते चुकतं. बघा 1 2 3 4 आणि सगळ्यांचे चिन्ह बघा मायनसच आहेत, तर मोठ्या संख्येचं चिन्ह किंवा सगळ्यांचे चिन्ह मायनस आहेत म्हणून मायनस. 5 किती होतात, 20. कळलं. आता बघा इथं 4 -2 + 2. आता याचं उत्तर काय, -2 + 2. चिन्ह वेगवेगळे आहेत, दोघांचे चिन्ह बघा वेगवेगळे आहेत, तर यांचं काय होणार, सबट्रॅक्शन. म्हणजे 4 मधून 0 गेले 4. आता अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी शिकू. आता अपूर्णांक म्हणजे काय, जे अपूर्ण आहे म्हणजे पूर्ण नाही. आता बघा जसं याला आपण पाव म्हणतो, म्हणजे पाव म्हणजे कसं, जर 4 भाग असतील, बघा किती भाग, 4 भाग असतील, 4 पैकी 1 भाग, 4 पैकी 1 भाग त्याला आपण पाव म्हणायचं. जर बघा जसं 4 पैकी 2 भाग, 4 पैकी 2 भाग किती, 4 पैकी 2 म्हणजे बेयक बेयक बेदुने 4, त्याला आपण काय म्हणतो, अर्धा म्हणतो. आणि पाऊण म्हणजे काय, 4 पैकी 3 भाग, बघा 4 पैकी 3 भाग, 4 पैकी 3 त्याला आपण काय म्हणायचं, पाऊण म्हणायचं. बघा आता हे पाव, अर्धा, पाऊण हे कसं आहेत किंवा हे अपूर्ण आहेत का ते आपण बघू. म्हणजे कसं, 1/4 म्हणजे बघा या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात करू शकतो. 1/4 करा, बघा 4 0 0. बघा आता वर डेसिमल पॉईंट दिलं की इथं काय करायचं, मग एक 0 द्यायचं. 4 दुने 8 उरले किती, 2. 4 पंचे 20. बघा हे जे पाव आहेत ज्याला 1 रुपयाचं भाग, 1 रुपयाचं चौथं भाग बनतो ते 25 पैसे, म्हणजे हे झालं पाव. मग अर्धा म्हणजे कसं, बघा 1 पैकी 2 म्हणजे अर्धा. बघा 1/2, बघा 2 0 0 उरलं किती, 1. इथं डेसिमल पॉईंट द्यायचं, इथं 0. 2 पंचे 10. बघा अर्ध लिहिताना आपण 0.5 लिहितो. त्याच पद्धतीनं पाऊण म्हणजे किती होणार, मग ते सुद्धा लिहून काढू. 3/4, 4 0 0 उरले किती, 3. डेसिमल पॉईंट द्यायचं 0. 4 7 28 उरले किती, 2. 0 द्या, 4 पंचे 20 हे किती झाले, 0.75. म्हणजे हे पाव पुन्हा अर्धा पाऊण. म्हणजे आपण व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर हे काय केलो, दशांश अपूर्णांकात केलो. बघा आता याची बेरीज वजाबाकी बघू. अगदी साधे सोपे इथं प्रश्न असतात. बघा बेरीज वजाबाकी, जसं 1/1 मायनस 1/4, 1 मायनस 1/4. पहिलं उदाहरण बघा. आता 1 म्हणजे काय किंवा 1 म्हणजे काय, 1 म्हणजे पूर्णपैकी पूर्ण, म्हणजे बघा 4 पैकी 4 म्हणजे 1, तुमचं 5 पैकी 5 म्हणजे 1. मग बघा इथं काही रूल असतात, ते जे छेद समान असल्यास, छेद समान असल्यास मग याचंही छेद सारखं होऊ शकतं. म्हणजे कसं, हा 1 आहे, 1 म्हणजे काय, पैकीच्या पैकी, म्हणजे इथं 4 पैकी 1 आहे, तर हे 1 म्हणजे 4 पैकी 4 असेल, मायनस 4 पैकी 1. म्हणजे बघा छेद सारखा आहे तर तो आपण एकदाच लिहितो आणि 4 मधून 1 गेलं किती, 3. हे याचं म्हणजे परफेक्ट उत्तर आहे. बघा अजून आपण जसं दुसरे प्रॉब्लेम बघू छेद सारख्याचे. जसं 5/4 प्लस 8/4. बघा 5/4 प्लस 8/4 छेद काय आहे, सारखं, जसंच्या तसं लिहून घ्यायचं आणि जो ऑपरेशन होते ते फक्त अंशाचं करायचं. म्हणजे 5 आणि 8 किती होतात, 13. 13/4. बघा हे जर उत्तर तुम्हाला या स्वरूपात दिलं असेल तर हे बरोबर आहे. कधी कधी हेच उत्तर तुम्हाला दशांश रूपात दिलं असतं किंवा कधी कधी हे उत्तर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलं असतं. जर असं नसेल तर 13/4 करायचं, 4 तिरी 12 उरलं किती, 1. जो भागाकार आहे तो समोर लिहायचं, बाकी अंशात लिहा, ज्याने भाग देतो तो खाली लिहायचं. हे सुद्धा तुमचं उत्तर अगदी योग्य आहे. किंवा कधी जर याचं उत्तर असंही नाही आहे, असंही नाही आहे आणि जर ते दशांश अपूर्णांकात जर असेल तर ते सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. बघा काय करायचं, 13/4. बघा 4 तिरी
12 उरलं किती 1, दशांश चिन्ह द्या, 0 लिहा. बघा पुन्हा काय 4 दुने 8 वाचले किती 2, पुन्हा एक 0 द्या, 4 पंचे 20, याला आपण 3.25 म्हणतो. काय म्हणतो 3.25. बघा तुमचे उत्तर तीनही पद्धतीने राहू शकतात. व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. बघा पुन्हा आपण काही प्रॉब्लेम बघू आणि त्यांचं कन्व्हर्शन. बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं किंवा त्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात कसं करायचं हे सुद्धा एकाच वेळे शिकायला भेटते. बघा असेच आपण काही काही सोडवत जाऊ. बघा जसं 3/2 प्लस 1/2 प्लस 7/2. बघा थोडंसं आपण आपल्या गावाकडे येऊन याचं उत्तर काढू. 3/2 म्हणजे बाय 2 म्हणजे अर्धे, बाय 2 म्हणजे काय अर्धे, बाय 2 म्हणजे अर्धे. 3/2 म्हणजे काय दीड होतो, 3/2 म्हणजे दीड आणि हा अर्धा, दीड आणि अर्धा किती होतात, दीड आणि अर्धा 2. 7/2 म्हणजे 7चे अर्धे किती 3.5. बघा दीड आणि अर्धा 2 आणि 3.5 म्हणजे किती होतात ते 5.5 होतात. या 5.5ला असं आपण असे लिहू शकतो किंवा 5.5 म्हणजे काय होतात 11चे अर्धे. असे 3 उत्तर इथं आपण डायरेक्ट काढू शकतो. ऑप्शनमध्ये कुठलंही असेल घाबरायचं नाही, हे असेल हे असेल हे असेल ते म्हणजे तो मॅटर नाही आपल्याला, फक्त आपल्याला समजलं का ते महत्त्वाचं आहे. आपण कसं केलो बघा 7चे अर्धे 3.5, 3.5 आणि अर्धा 4, 4 आणि 3चं अर्ध दीड किती होतात 5.5. आता बघा आपण आपल्या पद्धतीनं सोडून बघू उत्तर हेच येतं का. छेद काय आहे तुमचं सारखं एकदाच लिहायचं, अंशाचं जे ऑपरेशन आहे ते करतो आपण. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11. बघा 11/2 आलं. समोर जाऊन 11/2ला म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर रूपांतर करायचं असेल तर 2×5 उरलं किती 1. जो भागाकार आहे तो समोर लिहायचं, बाकीवर लिहायचं, ज्याने भाग देतो तो छेदात लिहायचं. झालं. म्हणजे बघा 11/2 उत्तर आलं. पुन्हा तुमचं ते 5.5 आलं. बघा या सगळ्यांची व्हॅल्यू सारखीच असते पण उत्तर कुठल्याही रूपात राहू शकते. नंतर बघा याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर डेसिमल पॉईंट द्या, 0 लिहा. 2×5 म्हणजे हे किती झालं 5.5. अशा पद्धतीनं आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि त्याचे तिन्ही स्वरूपातील उत्तर काढू शकतो. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. अजिबात घाबरायचं नाही, खूपच साधं सोपं आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. जसं छेद समान असेल नसेल तेही प्रॉब्लेम घेऊ. आता छेद जर समान नसेल तर बघा शक्यतो छेद समान नसल्यास तिरका गुणाकार करतात पण ते थोडंसं किचकट होते. आपण याचं एलसीएम वगैरे काढू. अगदी साधं सोपं बघा एलसीएम काढण्याची पद्धत सांगतो. सगळ्यात मोठं छेद कोणतं आहे 8. या 8 मध्ये 3चा भाग जातच नाही, प्रश्नच नाही. या 8ची दुप्पट करायचं 16. 16 मध्ये 3चा भाग जातो का नाही. मग 8ची तिप्पट करा किती होणार 24. म्हणजे प्रत्येकाचं छेद आपण 24 करू शकतो. किंवा या दोघांचं गुणाकार करून बघा, ते जर तुम्हाला येत असेल तर ठीक. म्हणजे बघा म्हणजे जर त्या संख्येमध्ये भाग जात असेल तर प्रश्नच नाही आणि नसेल भाग जात तर आपण जो मोठा तुमचं छेद आहे त्याचं दुप्पट करा, तिप्पट करा, चौपट करा. ते कधी ना कधी तुम्हाला ते एलसीएम सापटेलच. आता बघा 24 आलं एलसीएम. आता कसं करायचं याला 24 करायचं. याला 24 कसे होतात 8 तिरी 24 आणि 5 तिरी 15. बघा गुणीला 3 केलं मी 5 तिरी 15, 8 तिरी 24. आता 3 8 24 म्हणजे 9 तिरी 27 आणि 3 8 24. छेद काय झालं सारखं झालं. आता बेरीज कोणाची करायची 27 आणि 15. 7 5 12 2 हातचा 1 2 3 4 किती आले 42. आता बघा याला लोएस्ट फॉर्ममध्ये आणायचं किंवा याला काय करायचं आपण सिम्पलेस्ट फॉर्म वगैरे म्हणू किंवा सरळ रूप देणे म्हणू. 6चा भाग जाते का साइन 7 42 आणि 6 चो 24 म्हणजे 7/4 हे काय आहे तुमचं उत्तर. पण बघा याच फॉर्ममध्ये उत्तर असेल याची काही गॅरंटी नाही. मग याचे तीनही फॉर्म काढून बघू. 7/4 म्हणजे कसं 4 1 4 उरले किती 3. म्हणजे जो भागाकार आहे तो समोर लिहा, बाकीवर लिहा
आणि ज्याने भाग देता ते इथं लिहायचं. बघा आता हे बरोबर आहे की नाही ते कसं चेक करायचं. बघा 4 1 4 4 आणि 3 7 7/4. मग समोर जाऊन पुन्हा डेसिमल पॉईंट द्या. इथं एक काय करायचं मग 0 द्यायचं. 4 7 28 उरले किती 2 4 5 20 म्हणजे हे उत्तर काय आलं तुमचं 1.75. अशा पद्धतीनं कुठल्याही रूपात जर तुम्हाला उत्तर असेल तर ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं काढता येते. बघा पुन्हा एखादा प्रॉब्लेम घेऊ आपण म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम 16/5 मायनस 6/5. बघा इथं तुमचं काय आहे डिनॉमिनेटर सारखं आहे म्हणून एकदाच लिहायचं. 16तून 6 गेले 10 5 1 5 5 2 10 उत्तर किती आलं 2. बघा अतिशय साधं सोपं प्रॉब्लेम होतं. नंतर बघा थोडंसं मोठे प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा 5/3 मायनस 2/4 मायनस 1/6. बघा आता यांचं डिनॉमिनेटर सारखं नाही तरी पण आपल्याला सोडवायचं आहे. आता सगळ्यात मोठी संख्या कोणती 6. 6ची दुप्पट करा किती होतात 12. आता 12 मध्ये 6चं भाग जाते 4चं जाते 3चं जाते म्हणजे 12 काय झालं एलसीएम. बघा एलसीएम अगदी साध्या सोप्या पद्धतीने निघतात. म्हणजे काय करायचं सगळ्यात मोठ्या संख्येची दुप्पट करायची 12. आता बघा सगळ्यांचं डिनॉमिनेटर 12 करू शकतो आपण. 3चं 12 करतो म्हणजे 3 12 होतात म्हणजे 5 3 12. 4 तिरी 12 म्हणजे 2 तिरी 6 आणि 4 तिरी 12. नंतर साइन 2 12 आणि 6 1 6. बघा अशा पद्धतीनं आपण ते बघा काय साइन 2 12 म्हणजे 2 ने गुणलो 2 ने गुणलो साइन 2 म्हणजे 2 गुणिला 6 12 आणि 2 1 2. कळलं. म्हणजे ज्या संख्येनं ते 12 बनतात त्या संख्येनं वर खाली गुणायचं. 3 12 आणि 5 20. 4 तिरी 12 2 तिरी 6 साइन 2 12 आणि 2 1 2. आता बघा हे अगदी साधं सोपं आहे. जे तुमचं काय बेस सारखं आहे एकदाच लिहायचं वरचं ऑपरेशन करायचं. बघा कसं करायचं. आता अगदी साधं सोपं. बेरीज कोणाची होणार ज्यांचे चिन्ह सारखे असतील त्यांचीच बेरीज. म्हणजे इथं किती आले 20. 20 मधून बघा बेरीज होणार चिन्ह सारखे असणाऱ्यांची 6 6 6 अधिक 6 6 न 2 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह खाली किती 12. 20 मधून 8 गेले 12 आणि 12 12 12 1. याचं उत्तर किती आहे 1. अतिशय साधे सोपे प्रॉब्लेम आहेत. बघा हे प्रॉब्लेम सोडवू. बघा 5/18 प्लस 11/9 प्लस 3/2 प्लस 5/6. आता बघा डिनॉमिनेटर सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. आपलं कंडिशन काय आहे सगळ्यांचे डिनॉमिनेटर सारखं करायचं. या 6चं डिनॉमिनेटर 18 होऊ शकते साइन 3 18 2 9 18 9 2 18 म्हणजे कशाचं दुप्पट तिप्पट करण्याचं काम नाही. प्रत्येकाचं डिनॉमिनेटर आपण 18 करू शकतो. बघा 5/18. आता याचं 18 करायचं आहे तर हे कसं होते 9 2 18 म्हणजे 11 2 22. बघा याचं सुद्धा 18 करायचं आहे. हे 2 9 18 2 9 18 म्हणजे 9 तिरी 27. बघा इथं सुद्धा साइन तिरी 18 म्हणजे 5 तिरी 15. बघा प्रत्येकाचं डिनॉमिनेटर आपण सारखं केलं. आता काय डिनॉमिनेटर सारखं आहे एकदाच लिहायचं. आता बेरीज करा. बघा साधं सोपं आहे आपलं. 27 15 22 5 7 5 12 12 आणि 5 17 17 आणि 2 19. हातचं आलं 1 2 आणि 2 4 4 आणि 1 5 5 आणि हे 6 म्हणजे 69/18 हे याचं काय आहे उत्तर आहे. बघा समोर जाऊन इथं 3चं भाग जाते. बघा 3चं भाग जाते. इथं 3 छक 18 आणि इथं 3चं भाग किती वेळा जाते 23. बघा 23 तिरी 69 म्हणजे फायनल उत्तर काय आहे तुमचं 23. याला आपण सॉल्व करू. आता बघा याचं एलसीएम वगैरे 22 आहे तर खूप मोठं निघतं तर याला थोडं शॉर्ट होते का बघू. बघा 11 1 11 11 2 22 म्हणजे प्रॉब्लेम कसं झालं 5/4 प्लस 3/1 प्लस 1/2 मायनस 1/6. बघा -1/6. आता बघा
ज्या काही आपल्या LCM वगैरे काढण्याच्या पद्धती आहेत त्या अगदी साध्या सोप्या तुम्हाला सांगितलं. म्हणजे कसं, मोठी संख्या 6 आहे, 6ची दुप्पट करा. त्या दुप्पटीमध्ये जर सगळ्यांचा भाग जात असेल तर ते तुमचं LCM. म्हणजे काय, 6 दुने 12, 4चे 12 होतात, 1चे 12 होतात, 2चे 12 होतात, 6चे सुद्धा 12 होऊ शकतात. आता सोडवायचं कसं, सगळ्यांचे 12 करा. म्हणजे 4 तिरी 12 आणि 5 तिरी 15. बघा 15/12 झालं. दुसरं बघा 3/1 आहे, इथंही 12 करावं लागेल. किती, 12. म्हणजे 12 1 12 आणि 12 तिरी 36. 1/2चे सुद्धा 12 करा. कसं 12 करायचं, 6 दुने 12, 6 1 6. 1/6चे सुद्धा 12 करा. बघा कसे 12 होणार, 6 दुने 12, 2 1 2. मधात बघा हे काय आहे, मायनस आहे. म्हणजे 2/12. कळलं. आता बघा डिनॉमिनेटर सारखा आहे, एकदाच लिहायचं. काय आहे वर, 15 + 36 + 6 - 2. बघा आता हे 6 मधून 2 गेले, आधी करा किंवा आधी यांची बेरीज करा. 36, 15 आणि 6 किती होतात, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17. हातचं आलं 1, 3 4 आणि 5. बघा किती होतात, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17शी 7. हातचं आलं 1, 3 4 5 आणि 57 मधून 2 गेले 55. 55/12 हे आपलं काय आहे, उत्तर आहे.